गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आज हनुमान जन्मोत्सव. जाता जाता हनुमानाचं देवबाप्पाचं दर्शन पण घेतलं. नमस्कार भावानो, पोचलोय आपण आता पेठ नाक्यावर. गणपती बाप्पा मोरया. डोरेमॉनचं झालं पूजन. डोरेमॉन निघाला कोल्हापूरला. दिगूभाऊ कुठं निघाला एवढ्या लवकर? काय एवढे येरवाळी सारखा रोजगार करताय. बाय बाय डोरेमॉन. तर भावांनो, मी तुम्हाला आता अशी गाडी दाखवणार आहे जी एका महिन्यानं गावाकडे आल्या. जोरात फिलिंग आहे. तर भावांनो, पुन्हा एकदा वडापच्या आठवणी जाग्या. 2 नंबर मध्ये काही गाडी खाली झाली नाही. रविवारी दुपारी 4 वाजताच हमालदादा गायब झाली. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आज आपण निघालो आहे कोल्हापूरला गाडी खाली करायसाठी. आपला डोरेमॉन आणि प्रिन्सेस. तर चला भेटूया रोडच्या प्रवासामध्ये. आज हनुमान जयंती असल्यामुळं आज हनुमंतरायांचं सकाळ सकाळी दर्शन घेण्याचा योग आला. जय बजरंग बली. तर नमस्कार भावानो, पोचलोय आपण आता पेठ नाक्यावरती. आणि आपला डोरेमॉन पण आहे. आणि सकाळचे वाजलेत 6. सकाळचं असं निसर्गरम्य वातावरण. आणि डोरेमॉन पण चाललाय कोल्हापूरला खाली करायला. कारण काल सोमवार असल्यामुळं कोल्हापूर बंद असते. आणि आज मंगळवारी लवकर बोलवलं आहे पार्टीवाल्यांनी. आणि प्रिन्सेस पण आपल्याला खाली करायला जायचं आहे कोल्हापूरला. कारण ती पण गाडी रविवारी काही खाली झाली नाही. त्यामुळं यश भाऊ आणि अमोल पापा पण चालल्यात डोरेमॉन घेऊन कोल्हापूरलाच खाली करायला, सांगली पट्याला. आणि आपण जाणार आहे गडमुडशिंगी या गावात प्रिन्सेस खाली करायला. तर चला चहा थोडा घेऊया सकाळ सकाळचा आणि निघूया. या 62-55 भाऊंना पण उठवले. त्यांना काल सांगितलं होतं गाडीच्या समोर लावा, आम्ही सकाळी लवकर जाणार आहे. त्यांनी पण गाडी चालू केल्या आणि बहुतेक आता चालल्यात. भाऊ आभारी आहे, थँक्यू भाऊ. तर चला भेटू पुढच्या प्रवासात. नाही बघत्या खुश. अरे कोणच नाही. आमचे 2 मिनिटं. दिगूभाऊ कुठं निघाला एवढ्या लवकर? काय एवढे येरवाळी सारखा रोजगार करताय. तर चला भावांनो, कोल्हापूरच्या दिशेने डोरेमॉनचा प्रवास चालू. सोबत अमोल भाऊ, यश भाऊ आणि गावातले मित्र दिगूभाऊ.
बाय बाय डोरेमॉन. तर भावांनो, मी तुम्हाला आता अशी एक गाडी दाखवणार आहे जी एका महिन्यानं गावाकडे आल्या आणि आपला निप्पाणीचा टॉकी फुल अण्णा सोमा अण्णा आला आता टोल नाक्यावरती आणि त्याच्या गाडीतनंच आपल्याला जायचं आहे प्रिन्सेस खाली करायला. तर किती दिवस झाले? 21 दिवस. हा, आजचा 21वा दिवस आहे. आजचा 21वा दिवस आहे. आता जाशीला काय? जाणार की परत? हा, परत जायचं की जाशीला. तर भावांनो, दिसणारा धंदा सोपा नाही आणि दिसणारं जास्त भाडं पण सोपं वाटत नाही. हीच गाडी आणि हाच तो निप्पाणीचा सोमा टॉकी फुल संघटनेचा अध्यक्ष. बरोबर 21व्या दिवशी भरून आलाय. जाताना गेलता जम्मूचा माल भरून, जम्मूत खाली करून आला, गुजरातवरून पेंड भरून आणि तिथनं आला. ए अण्णा, हा कुठलं बनवायचं? अण्णा आपल्या डोरेमॉन गेला कोल्हापूरला. मग तुमचा प्रवास कसा झाला अण्णा? इथं सांगा की. चांगला आहे प्रवास. हा, प्रवास चांगला आहे. चांगला आहे. आता जाणार काय अण्णा? जायचं की. जायचं. कुठं जायचं? आजचा कितवा दिवस आहे? 21. 20वा. 1 महिना झाला असेल अण्णा. हो नाही हो, 3 तारखेला गेलोय. 3 तारखेला. आणि आज तारीख किती आहे? 23. आणि सकाळचे वाजलेत 7. बरोबर सोमा अण्णाची भेट. आणि तर चला सोमासोबत जरा गप्पा शप्पा करू आणि चहा पाणी घेऊ. चहा पाण्याचा आनंद. हे गाडी चालली काय तिकडे निप्पाणीला? मला उजगवलं सोडा बरं का. हे पण भाऊ तुमचं नाव काय? महेश. चला चहा घेऊ. आणि आपल्याला प्रिन्सेस खाली करायला जायचं ह्या गाडीतनं. ते 23. चला भेटू पुढच्या प्रवासात. नाही करा की युट्यूबला लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे जे दिसतात निप्पाणीचे टॉकी फुलचे अध्यक्ष सोमांना. तर भावांनो, महेश भाऊ सूर्यवंशी निप्पाणीचे आपले इंस्टाग्रामचे मित्र यांच्या गाडीतनं चाललोय. त्यांची 16 टायर गाडी आहे टाटा. आणि आज टाटा गावचे चालवायचा योग आलाय. 1 नंबर तिथं दिसतंय बरं का. जोरात फिलिंग आहे. मला जबर लुटला गेला. रनिंग झाले. म्हणजे आता किती महिने झाले? 6 महिने झाले गाडीला. 6 महिने. शेअर ड्रायव्हर का? स्टेअरिंग बाकी भारी दिले. पहिले टाटाच्या गाडीला असं स्टेअरिंग दिलेलं नव्हतं. आपल्या डोरेमॉनला पण असं स्टेअरिंग आहे. असं स्टेअरिंग आहे. हा, असं आहे? नाही असलं नाही. असं नाही. पहिले ते साधं असतंय का? तसं नाही. हे राव असं ट्रॅव्हल चाललेलं की वाटतंय. फिलिंग येते ना. फिलिंग लावायची चालते. लय दिवसात गाडी दिली बसणे का नाही? लय दिवसापासून चालवणार. तर गाडीचा आनंद 1 नंबर आहे. भावांनो, ही टाटाची 16 टायर आहेत आणि गाडीला फक्त 6 महिने झाले आहेत. कुठनं भरून आला तुम्ही? गोंडलवरनं. कुठं भरले आता? कोचीन. आणि हे आपले चालले बघा टॉकी फुलचे अध्यक्ष सोमा भाऊ. हे जयसिंगपूरला चाललेत खाली करायला. आणि 21 दिवसानंतर सोमा आपल्या मायभूमीत आलेला आहे.
आम्ही पण गुजरात आम्ही पण त्या जम्मूला गेलतो तेव्हा लय थंडी होती बरं का. हे मशीन कुठे भेटते? ते बेळगाव बेळगावमध्ये भेटते. K235832 भाव गोंडलवरनं कोचीन भरून आलाय आणि भावाला 5800 रुपये भाडं लागले. गोंडलवरनं कोचीन माल आहे 36 टन. तर भावानं मला आता उसगाव फाट्यावरती सोडलंय आणि आता निघालोय चालत गडमुडशिंगी या गावाला, कारण तिथं प्रिन्सेस आहे. ती गाडी आज खाली करून गाडी भरायचं पण नियोजन करायचं आहे. तर चला गाडीजवळ. तर भावांनो पुन्हा एकदा वडापच्या आठवणी जाग्या आणि गाडीजवळ म्हणजे प्रिन्सेस जवळ सोडायला आपण रिक्षा केलेली आहे थोडक्या पैशामध्ये. तर चला रिक्षाचा पण आनंद घेऊ. 50 रुपये दादांनी आपल्याला छोट्याशा प्रवासात सोडायचा प्रयत्न केलाय. आभारी आहे दादा. तर भावांनो आपण आता पोचलोय गडमुडशिंगी महालक्ष्मी पशु खाद्य कारखाना आणि आपण रविवारी आलतो कागलमध्ये. तिथून आम्हाला 2 नंबर प्लॅनला पाठवलं. 2 नंबरमध्ये काही गाडी खाली झाली नाही. रविवारी दुपारी 4 वाजताच हमालदादा गायब झाले इथनं. आणि काल काय रविवारी सुट्टीच. बघू शकता हे महालक्ष्मी पशु खाद्य कारखाना आणि प्रिन्सेस गाडी रविवारीच गेटच्या आत लावली होती आणि ती आता ह्या पॉईंटला खाली होणार आहे. अजून पण काय हमालदादा आलेले नाहीत. माझ्यासोबत फार मोठे खोटं बोललेत. ड्रायव्हर तुम्ही मंगळवारी सकाळी 7 वाजता या, आम्ही पण येतो लवकर. आत्ता टायमिंग झाले 8 वाजलेत तरी आपण टायमातच आलो. आपल्याला तसं त्यांनी 8चं पण टायमिंग दिलं आणि हे गोडाऊन आहेत. ह्या पॉईंटला आपली गाडी खाली होणार आहे. आणि आपण फायनली बरोबर त्यांनी टायमिंग दिलं तर बरोबर 8 वाजता पोचलोय प्रिन्सेस गाडीजवळ. आणि आपला डोरेमॉन पण सांगली फाट्याला खाली करायला गेलाय. तो पण काल सोमवार असल्यामुळं कोल्हापूर बंद असते आणि आज आपला डोरेमॉन पण खाली होईल. आणि खाली झाला की डोरेमॉन पण भरून गुजरातच्या दिशेने जाईल. आणि आपल्याला आता गाडी सोडायचा पण कार्यक्रम लवकरच चालू करूया, कारण आता पहिला नंबर आपलाच आहे. आणि हमालदादा आले की 2 तासात गाडी खाली करून आपल्याला भरायला जायचं पण आहे आणि लवकरच ट्रिप मारायची आहे. कारण आपण आपल्या गावात एक भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केले. त्याच्यासाठी लवकरात लवकर पाठीमागे येणं पण गरजेचं आहे. तर चला भावांनो आम्ही आता गाडी सोडून घेतो. तर भावांनो फायनली आपली आता गाडी खाली करायला चालू केली हमालदादांनी. आणि गाडी पण आता आपण पुसून वगैरे चकचकीत घेतले. गाडी कोणाची पण असू दे, फक्त गाडीवरची निष्ठा आणि ड्रायव्हिंगवरची निष्ठा ही कायमच असली पाहिजे. आणि हमालदादांनी गाडी चालू केली खाली करायची. आणि इथं खाली करायची जी वारणी आहे ती प्रति टन 60 रुपये आहे. धुळा भरपूर येतोय.
करा शूटिंग. हा शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू आहे की लय हाल होते हा. हाल हे बघाय माल हाल होईल तर काय एवढा सण मला आणते तुम्ही. आता काय पोती तसली आहे त्यांना. पोती आहे तसली बरोबर आहे. लय सण मला होते पोती जर चांगली बरा म्हणायचे. अहो ते पांढरी पोती आम्ही भरा म्हणत होतो. हा प्लॅस्टिक तिने काय भरली नाही. म्हणजे बऱ्या लावायची हो. अहो तेच भरा म्हणत होतो. हा अहो हे कसं काढायचं आम्ही यांना. आता पोती फुटली त्याला आता काय करायचं. मग गाडी रविवारीच खाली केली असती. खाली करायची असती तर मग आम्ही खाली केली असती आम्हाला आणून. चालू आहे महालक्ष्मी पशुखाद्याचं मटेरियलचं गोडाऊन. तर भावांनो आपली प्रिन्सेस खाली झाल्या आणि 3 दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर म्हणजे रविवार सोमवार आणि आज मंगळवार आणि आत्ता वाजलेत बरोबर सकाळचे 11:30 आणि गाडी झालेली आहे खाली. आणि आपल्याला आता इथून गाडी जायचं आहे लोड करायला. गाडी खाली झाली आणि जायचं आहे आपल्या गावाकडंच गाडी भरायला. आणि पुढच्या ब्लॉकमध्ये गाडी कुठून भरून कुठे गेलो हा ब्लॉक आपला असणार आहे. तर हमालदादांनी साहेबांच्या मध्यस्थीनंतर राहिलेला कचरा गाडीतला काढायला चालू केला आहे. आणि जास्त पैशाची मागणी केली होती. काहीतरी तडजोड करून आपण त्यांची ती मागणी मान्य केली आहे आणि गाडी खाली करायला चालू आहे. आणि आता थोड्याच वेळात कोल्हापूरमधून आपण आपल्या गावाकडे जायचं आहे आणि गेल्या साखर कारखान्यावरती जायचं आहे. पुढला ब्लॉक पण नक्की बघा कारण लवकरच ट्रिप पूर्ण होणार आहे. कारण आपली शर्यतीचं मैदान आहे, आयोजित शर्यतीचं मैदान, याच्यासाठी लवकरात लवकर पाठीमागे यायचं आहे. तर चला, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जाता जाता जी घंटी आहे त्याच्यावर लाथाबुक्क्याचा मारा करा विसरू नका. तर चला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. थँक्यू.